नमस्कार. द लिबरल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी चळवळ आणि त्यांचा राजकारणातील सहभाग यावर आपण गेल्या रविवार विशेष भागापासून चर्चा करतोय. आजच्या या रविवार विशेष भागात आपण तीच चर्चा पुढे नेणार आहोत. आजचे आपले पाहुणे आहेत साहिल परसेकर. साहिल परसेकर विद्यार्थी संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असून आम आदमी पक्षाचे मुंबईचे प्रचार सचिव सुद्धा आहेत. स्वागत करूयात साहिल परसेकर यांचे. सर्वप्रथम साहिल, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये. तुझा आपल्या गेल्या वेळेसच्या इंटरव्ह्यूचा शेवट आपण केला होता तुझं राजकीय करिअर सुरू होण्यापासून, जिकडे जे 2011-12च्या अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापासून सुरुवात झाली आणि सध्या आता तू आर्य आंदोलनातही सक्रिय सहभागी आहे. मला सगळ्यात आधी आर्य आंदोलनाबरोबर जाणून घेण्यास खरंच आवडेल, कारण की ती सध्या फार न्यूजमध्ये चालू असणारी गोष्ट आहे. तर तुम्ही आता सध्या काय करताय, त्या आंदोलनाची स्थिती काय आहे, आर्यमध्ये सध्या काय होतंय? सो अनलाईक इंडिया अगेन्स्ट करप्शन किंवा अण्णा आंदोलनासारखं आर्य फार स्पॉन्टेनियस मुवमेंट वगैरे राहिली आहे आणि त्याच्यामध्ये कोणी स्पेसिफिक चेहरा किंवा स्पेसिफिक लोक त्याच्या पाठी नाही आहेत. भरपूर लोक, भरपूर वेगवेगळे ऑर्गनायझेशन आणि एन्व्हायरमेंटचे लोक वगैरे राहिले. सो मी या आंदोलनावर जोडलो गेलो मागच्या वर्षी. म्हणजे मी लास्ट 4-5 वर्षापासून याला फॉलो करतो आणि लोकांना माहित नाहीये, पण ऍक्च्युली हे मुवमेंट 4-5 वर्ष पासून चालू राहिली आहे. माझं स्पेसिफिक लास्ट इयर मी जोडलो गेलो. मी दिल्लीमध्ये काम करत होतो आम आदमी पक्षासाठी आणि सडनली एक दिवस मी बघितलं की यार 1000 लोक, 3000 लोक वगैरे जोडतात आहे अरे मध्ये पावसामध्ये जाऊन आंदोलनामध्ये जोडले गेले. आणि ही 1000 लोक म्हणजे कोणी काय बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे परिवाराने काय बोलवली नाही किंवा कुठच्याही नेत्याने, काँग्रेसच्या किंवा बीजेपीच्या सुद्धा कुठच्याही नेत्याने काही कॉल दिला नाही. आपोआप लोक आली तिकडे. आणि जस्ट कारण एन्व्हायरमेंट हा विषय आता फार काय म्हणतात मिलेनियल्सना फार टच होतो आणि ऍक्च्युली हा करंट इश्यू आहे. सो म्हणून ते अवेअरनेस वाढली आणि व्हेरी असं लाईक सरप्राइझिंगली लोक आली 1000. सो म्हणून तिकडे मला फार असं इंट्रिगिंग वाटलं की अण्णा आंदोलनमध्ये सुद्धा 1000 लोक एका ठिकाणी आणणं मुंबई सारख्या शहरामध्ये फार डिफिकल्ट आहे. अण्णा आंदोलनमध्ये पण एवढी लोक नाही आली, तर आर्यमध्ये जेव्हा आली तेव्हा मी फार सरप्राईज होतो. म्हणून मी विचार केला की आपण दिल्लीवरून परत आलो पाहिजे का. तर मी माझ्या तिकडे सिनियर्स आणि माझ्या बॉस बरोबर बोललो की अरे मला असं माझ्या शहरासाठी काहीतरी करायचं आहे आणि असा एक इम्पॉर्टंट इश्यू आहे आर्यसारखा, तो मला परत जावंसं वाटतंय. तो मी परत आलो आणि त्याचं एक ऍक्च्युली पर्सनल रिझन पण आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की माझी आजी आणि माझे आजोबा ते आर्यमध्ये राहिलेत थोडे वर्ष. सो ते म्हणजे मला नेहमी आर्यच्या हे गोष्टी असायच्या की कसा वाघ आला त्यांच्या शेजारी किंवा समोरून गेला किंवा बाबा बाईक चालवताना कसं काहीतरी भूताच्या गोष्टी वगैरे कोकणात पण फेमस आहे, तर आर्यमध्ये पण फेमस आहे आपल्या. तर हे सगळे लहानपणी ऐकल्यात मी. सो एक क्युरिओसिटी राहिली होती की अरे एक्झॅक्टली काय आहे, कारण आपण कधी तो मार्ग घेतच नाही. म्हणजे गोरेगावला वगैरे पण जाताना सुद्धा आपण अंधेरी साईडून वगैरे फिरून जातो. सो अरे काय एक्झॅक्टली हे मला माहित नाही, असं म्हणून मी ते क्युरिओसिटी म्हणून पण गेलो होतो. तर एक खूपच म्हणजे एक फन फॅक्ट आहे जे आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे, पण लास्ट इयर मला पहिल्यांदा कळलं वॉज दॅट की पूर्ण जगामध्ये मुंबई एकमेव शहर आहे ज्याच्या आतमध्ये जंगल आहे. ठीक आहे. वेन यू से सिटी, जेव्हा असं आपण हा शब्द ऐकतो तेव्हा शहर एक वेगळं पिक्चर आपल्या समोर येतं, बिल्डिंग वगैरे येतात. पण तुम्ही SGNP किंवा संजय गांधी नॅशनल पार्क किंवा आरेमध्ये जर आलात तर तुम्हाला कळेल की मुंबईमध्ये पण एक जंगल आहे आणि ते एक्झिस्ट करतं. त्या जंगलामध्ये आदिवासी ट्राईब्स आहेत, जे वारली पेंटिंग आपण बघतो, त्या वारली ट्राईब्सची लोक आरेमध्ये राहतात. ठीक आहे. तर भरपूर पाडाज आहेत. पाडा म्हणजे गाव आहेत, छोटी छोटी गावं आहेत तिकडे. आय थिंक अबाउट 29 वगैरे गावं असतील, पाडा हे असतील. तर या आदिवासींबरोबर इंटरॅक्शन झाले. उद्या इनफॅक्ट परत इंटरॅक्शन होणार आहे. सो हळूहळू त्या आदिवासींबरोबर किंवा एन्व्हायरमेंटलिस्ट बरोबर वगैरे त्यांच्याबरोबर मुलाखत झाली आणि तसा मग मी जॉईन होत गेलो. ऍक्च्युली जर तुम्ही स्टडी केलं तर 4-5 वर्षापूर्वी हे आंदोलन सुरू झालं होतं. तर तेव्हा जस्ट
छोटे ऑब्जेक्शन फाईल करून, RTI फाईल करून, आम आदमी पक्ष पण याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड होतो स्टार्टिंगमध्ये. सो इकडे त्यांची सुरुवात झाली या मुवमेंटची, की आरेला आरेमध्ये जे कन्स्ट्रक्शन होतात त्याचं फक्त क्वेश्चन्स म्हणून सिटीजनने घेतले. सडनली असे एक कन्स्ट्रक्शन कुठून होतात किंवा सडनली लोकांना इंटरेस्ट कुठून आला आरेमध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. सो इकडून ती प्रश्नांची सुरुवात झाली आणि ऑब्जेक्शन्स वगैरे हे टाकले गेले. त्यानंतर लिगल केसेस सुरू झाल्या आणि मग हळूहळू जे ऍक्च्युली काय म्हणतात फ्लॅश पॉइंट होतं या मुवमेंटवर वॉज अ हिअरिंग. 2 वर्षापूर्वी एक हिअरिंग झाली ज्याच्यामध्ये ज्यांना पण ऑब्जेक्शन्स आहे MMRCLच्या कारशेडवर त्यांना बोलवलं गेलं. तर त्या हिअरिंगमध्ये हिअरिंगच्या बाहेर बेसिकली पोलिसनी बॅरिकेड लावले आणि आदिवासी जे विच आर द प्रायमरी पीपल हु वुड बी अफेक्टेड बाय द कारशेड त्यांना या लोकांनी बाहेर ठेवलं, त्यांना अलावच नाही केला आतमध्ये. तर तो फ्लॅश पॉइंट झाला आणि तिकडून बेसिकली भरपूर मीडियाने कव्हर केलं, सेलिब्रिटीजना पण कळलं या इश्यूज बद्दल. सो तिकडून तो फ्लॅश पॉइंट सुरू झाला. आपण प्रॉब्ली पुढच्या 2-3 क्वेश्चन्स तू घेशील तेव्हा एकदम अजून डिटेलमध्ये जाऊ. पण या फ्लॅश पॉइंट वरून लोकांना कळलं आणि इकडून ऍक्च्युली मुवमेंट थोडी काय म्हणतात अग्रेसिव्ह मोड मध्ये वगैरे गेली. आणि लास्ट इयर तर आपल्याला माहितीच आहे की लाठी चार्ज वगैरे झाले आणि ही हिस्ट्री मी ब्रीफ मध्ये तुला सांगतो. येस, मला आजच लोकसत्तामध्येही याबद्दलच लेख आलाय आणि तोही खूप डिटेल आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू शनिवारी शूट होतोय. सो शनिवारचा न्यूजपेपर लोकसत्ता बघा आणि नक्कीच त्याच्यामधलं डिटेल माहिती वाचण्यासारखी आहे की हे आंदोलनच नाही तर आरेची जवळपास 70 वर्षापासून स्थिती कशी होती आणि कसं कसं ते अक्वायर करत गेलेलो आहोत. तर तेही मी आपल्या प्रेक्षकांना नक्की वाचायला सजेस्ट करेल. त्या व्यतिरिक्त मला एक क्युरियोसिटी म्हणून प्रश्न आहे की आदिवासींबरोबर जेव्हा तुझं इंटरॅक्शन होतं ते कशा प्रकारे असतं, काय गोष्टी कळतात? आणि दुसरा याचाच एक पोट प्रश्न म्हणजे आता आपल्यासारख्या तरुणांना, शहरातल्या तरुणांना एवढ्या जवळ आदिवासींबरोबर इंटरॅक्शन करण्याची संधी आहे, तर हे आपल्यासाठी किती गरजेचं आहे किंवा किती मोठा इम्पॅक्ट पडू शकतं? राईट. पहिली गोष्ट आपण आदिवासी म्हणतोच तर आदिवासी ही संकल्पनाच आपल्या डोक्यामध्ये काय एक्झॅक्टली आहे हे विचार करायला लागणार. कारण शहरी भागातल्या लोकांशी जेव्हा इंटरॅक्ट करतो आपण तेव्हा लोकांचं म्हणणं असतं अरे आदिवासी, मग त्यांच्याकडे फोन कसे किंवा ते जीन्स कसे घालतात, टी शर्ट कसे घालतात. अरे प्रोटेस्टमध्ये जे आदिवासी यायचे त्यांच्याबद्दल हेच प्रश्न विचारायचे. अरे हे तर बघा, हे त्यांच्याकडे फोन आहे, आयफोन घेऊन फिरतोय कोणतरी. ऍक्च्युली प्रोपोगँड आहे, आयफोन घेऊन कोणी नव्हतंच. पण हा मोबाईल असणं म्हणजे तुम्ही आदिवासी नाही झाला तसा. म्हणजे आदिवासी असण्यासाठी तुम्हाला असं अंडर डेव्हलप्डच राहिलं पाहिजे असं एक संकल्पना जी आहे डोक्यामध्ये ती लोकांनी काढावी जरा. मेन म्हणजे आदिवासीचं म्हणजे अर्थ काय तर जे पहिले मूळ निवासी आहेत, म्हणजे जे बाळासाहेब म्हणाले किंवा जे मराठी माणसं नेहमीपासून म्हणत आलोय आपण की मूळ निवासी या प्रश्नावर आपण बोलूया. तर मुंबईचे मूळ निवासी हे कोकणी लोक सुद्धा नाही आहेत. इकडचे कोळी आणि आदिवासी समाज आहे. राईट. सो टेक्निकली जे मुंबईकर हा शब्द आपण जर वापरतो तर मुंबईकर या शब्दावर जर कोणाचा पहिला अधिकार आहे तर तिकडच्या आदिवासींचा आहे, आरेतल्या आदिवासींचा. आणि हे म्हणजे फार काय म्हणतात ऑफेन्सिव्ह होतं जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की आरे इज नॉट अ फॉरेस्ट किंवा तिकडचे आदिवासीच नाहीये. आम्ही भरपूर भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी बोललो तर वाईट वाटतं असं ऐकताना की ते तिकडच्या आदिवासींना त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न हे करतात आणि म्हणतात हे युपीवरून येणारी लोक आहेत, तिकडे कोणी आदिवासी राहतच नाही. आणि ज्यांना पण असा डाऊट असेल मला फक्त एकच म्हणाल, तुम्ही आरेमध्ये या, तुम्ही फिरा आरेमध्ये आणि तिकडचे लोकांची भेटा किंवा मी भेटवीन लोकांना आदिवासींना. आणि त्यांचे एक इंटरेस्टिंग कल्चर आहे, त्यांचे सेलिब्रेशन असतात. ट्रायबल डे जस्ट झाला, नॅशनल ट्रायबल डे 1 महिन्यापूर्वी जस्ट झाला होता. तेव्हा त्यांची सेलिब्रेशन असते. बिरसा मुंडाला ते लोक पूजतात. तिकडे एक देऊळ आहे, गावदेवी पाडा करणं, एक पाडाच आहे तिकडचा. तर तिकडे गावदेवी करणं आहे, त्याचं स्कल्पचर आहे मस्त, किंवा वाघोबा मंदिर. या सगळ्या गोष्टी एकदम खूप इंटरेस्टिंग आहे त्यांच्या बघण्यात. त्यांचं फक्त मला असं जेवढं मी अंडरस्टँड केलंय, कारण फ्रँकली आपल्याला पण एक बॅरियर होतं, आपल्याला पण एक एक प्रोसेस आहे, ती लर्निंग प्रोसेस आहे आणि ऑल्सो अनलर्निंग पण प्रोसेस आहे की आपण जे आपल्याला एवढी माहिती अजूनपर्यंत होती प्रॉब्ली ती पण कुठेतरी चुकलेली असू शकते
ही पण एक प्रोसेस ऑफ अनलर्निंग आहे. सो त्याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये मला असं वाटतं की ज्या गोष्टी मला कळल्या की कसं ते नेचर बरोबर त्यांचं जे एंगेजमेंट आहे, ठीक आहे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲज फार ॲज आदिवासीज आर कन्सर्न. की आपण जेव्हा डेव्हलपमेंट बद्दल बोलतो तेव्हा डेव्हलप, आणि हे कोर्टामध्ये सुद्धा बाय द वे झालंय हे डिस्कशन, सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आरेचा प्रश्न होत होता की जजेस ऑल्सो हॅव दिस अंडरस्टँडिंग की डेव्हलपमेंट आहे तर तुम्हाला नेचरला सॅक्रिफाईस करावंच लागेल. हे एक एक फंडामेंटल फॅक्ट म्हणूनच घेतलं गेलं. ठीक आहे. आणि एक्झॅक्टली याच्या विरुद्धात त्यांचं आदिवासींचा एक अप्रोच आहे की तुम्ही नेचर बरोबर कसं एंगेज करणार डेव्हलपमेंट बरोबर, डेव्हलपमेंट करताना. सो ते डेव्हलपमेंट विरोधात नाही आहे. तुम्ही आरेमध्ये रस्ते बघितले असतील तर ते रस्त्यांच्या विरोधात कधी नव्हते. किंवा मी खूप छान ब्रिजेस वगैरे बघितले, म्हणजे खालतून अशी नदी जाते आरेमधून आणि एक छोटासा ब्रिज आहे. तर या सगळ्या गोष्टींच्या विरुद्धात नाहीये ते. ठीक आहे. जेव्हा जंगलावर ॲज सच एक अटॅक होतो, एक सिस्टमॅटिक अटॅक होतो, त्या गोष्टीवर प्रश्न विचारायला जाणार. फार एक मिसकन्सेप्शन राहिलंय आरेच्या बाबतीत, आरेच्या समर्थकांमध्ये सुद्धा आणि जे अपोनंट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा, की आरे मुव्हमेंट ही हे ट्रीज वाचवण्यासाठी मुव्हमेंट राहिली आहे किंवा झाडं वाचवण्यासाठी मुव्हमेंट आहे. हे चुकीचं आहे. हे मी क्लॅरिफाय करतो जिकडे पण मी जातो. आरेचे जे लिगल एक्सपर्ट्स आहे किंवा एन्व्हायरमेंटलिस्ट आहे ते पण, किंवा आदिवासी सुद्धा आहे ते सुद्धा हे क्लॅरिफाय करतात की हे झाडं वाचवण्यासाठी काही मुव्हमेंट नाही आहे, ही जंगल वाचवण्यासाठी मुव्हमेंट आहे. आणि हेच आपल्याला समजायला पाहिजे की जंगल आणि बंच ऑफ ट्रीज किंवा झाड याच्यामध्ये फरक काय आहे. तर जंगलामध्ये नुसतं झाडं नाही आहेत, कारण आपण जंगल म्हटलं की परत नुसतं झाडं आणि भन्नाट झाडं वगैरे असं इमॅजिन करतो, पण तेवढंच नाहीये. जंगलामध्ये नदी आहे, त्यांचे एंटायर पक्षी, प्राणी हे सगळे एकदम स्पेसिफिक जंगलासाठी वगैरे असतात. आरेमध्ये आय थिंक 9 लेपर्ड्स आहे विच आर स्पेसिफिक टू आर्या. ते एसजीएनपी वरून आले नाहीये, ते स्पेसिफिकली आरेचेच लेपर्ड्स आहेत. देन यू हॅव डॉक्टर राजेंद्र शिंदे जे झेवियरचे प्रिन्सिपल आहेत आणि इज अ बायोलॉजिस्ट. तर त्यांनी पण एक स्टडी केला की की कुठच्या प्रकारचे झाडं आरेमध्ये आहेत. तर त्यातले अबाउट 40 आय थिंक झाडं वगैरे हे होती, स्पेसिफिकली जंगलातली होती. म्हणजे ती शहरामध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही. कुठच्या पण जगाच्या कुठच्या पण भागामध्ये ही अशा प्रकारची झाडं शहराच्या मध्ये म्हणजे बिल्डिंगच्या बाजूला वगैरे नाही मिळणार. ते फक्त जंगलाच्या स्पेसिफिक आहेत. सो या सगळ्या दिस इज द अंडरस्टँडिंग ऑफ जंगल, म्हणजे नुसतं झाडं नाही आहेत, त्याच्यामध्ये नदी आहे, त्यांचे एक एंटायर इकोसिस्टम वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये राहणारी ही आदिवासी, त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे विथ नेचर, हे सगळं समजणं इम्पॉर्टंट आहे. बरं. आणि मला आणखीन एक अशी गोष्ट वाटते की जेव्हा आपण अशा विषयांना समजून घेण्यासाठी पुढे जातो तेव्हा आपण एक व्हरायटी पण ऍप्रिशिएट करत असतो. आणि डेमोक्रेसीमध्ये मला असं वाटतं की व्हरायटी ऍप्रिशिएट करण्याची प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या राहण्यापासून एवढ्या जवळच्या ठिकाणाची पण व्हरायटी ऍप्रिशिएट नाही करत. आदिवासी म्हणून त्यांच्यापासून स्वतःला सेपरेट करून घेतो. हे फक्त त्या एका मुद्द्यापुरतं नाही, तर आपण याच्यातून जो स्वभाव प्रॅक्टिस करतो तो इन ऑल आपल्या सोशल स्ट्रक्चरसाठी सुद्धा अनहेल्दीच आहे असं मला वाटतं. काय सांगशील? हा, बरोबर. आय थिंक रामचंद्र गुहाने याच्यावर म्हटलं होतं की त्यांनी सांगितलं की या देशामध्ये ना भरपूर प्रश्नावर डिबेट झालंय. म्हणजे तुम्ही म्हणत दलित प्रश्नावर झालंय, जेंडर या प्रश्नावर झालंय, कुठची भाषा, हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी की नाही याच्यावर झालंय, भाषेवरून म्हणजे झालंय, क्लास पॉलिटिक्सवर लेफ्ट फार एक पूर्ण त्यांचं एक अंडरस्टँडिंग आहे. पण आदिवासी या प्रश्नावर जास्त एंगेजमेंट झाली नाही. आणि वीड बी सरप्राईज की किती आदिवासी आहेत या देशामध्ये आणि त्यांच्या ज्या प्रश्न आहेत त्यांच्यावर आपण ऍड्रेसच केला नाही आजपर्यंत. नॉट जस्ट की त्यांचा इंडिव्हिज्युअल प्रोग्रेस, बट त्यांच्या सराउंडिंगच्या प्रोग्रेसवर सुद्धा प्रश्न झाला पाहिजे. मी पर्सनली या विचारांचा आहे की देर इज दिस रोमॅन्टिक नोशन ऑफ आदिवासीज एज वेल. म्हणजे हे जनरली एन्व्हायरमेंटलिस्ट मला वाटतं इकडे चुकतात सुद्धा. एक रोमॅन्टिक नोशन असते की जे त्यांची संस्कृती आहे ती संस्कृती जपावी आणि त्या संस्कृतीला जपण्यामध्ये त्यांना जी कनेक्शन आहे बाकीच्या जगांबरोबर ती कनेक्शनच तोडली पाहिजे. दॅट इज अ रोमॅन्टिसाइज्ड व्हर्जन ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ आदी. ते सुद्धा मला वाटतं चुकीचं आहे. सो हे कॉन्व्हर्सेशन आपण आपल्यामध्ये पण केली पाहिजे. नॉट जस्ट की आपण काय म्हणतात जे आदिवासींच्या विरुद्धात आहे त्यांच्याबरोबर पण आदिवासींच्या पक्षामध्ये पण जे आहेत
त्यांच्याबरोबर पण हे कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे. देर शुड नॉट बी अ रोमॅन्टिसाइज्ड अंडरस्टँडिंग ऑफ दी आदिवासी लाईफ. ते कठीण आयुष्य आहे त्यांचं, आणि ते कठीण आयुष्य कसं सोपं करावं ही सुद्धा एक स्टेटची किंवा गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. सो हे कॉन्व्हर्सेशन खूप इम्पॉर्टंट डेमोक्रेसीसाठी. मी पण नवीन नवीन पुस्तकं वाचतो किंवा नवीन नवीन आउटलुक्स मिळतात या ह्याच्यामध्ये. सो या ट्रू ट्रू. येस. या एखाद्या गोष्टीचे एवढे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असू शकतात, याकडे न जाता आपण फक्त सहसा दोनच सोपे पर्स्पेक्टिव्ह निवडतो, एक शत्रू पक्ष, एक मित्र पक्ष, अशा पद्धतीनं. आणि हे सध्याच्या तरुणांच्या राजकारणामध्ये किंवा तरुणांच्या समजुतीमध्ये हे फार जास्त रिफ्लेक्ट होताना दिसतंय. मग जर मी कदाचित ह्या विषयापेक्षा वेगळं उदाहरण घेतो, पण असं की जर तुम्ही बीजेपीला विरोध करत आहात, तर तुम्ही काँग्रेसचे समर्थक आहात. हा जो नरेटिव्ह आहे तो मला मुळात याच बायस किंवा याच फक्त रूढीवादी आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचंच प्रतीक वाटतंय, की फक्त दोनच बाजू असू शकतात एखाद्या गोष्टीला. हो, हे लास्ट 6 वर्षांमध्ये फार जास्त आपल्याला इन्फ्लिक्ट केलंय आय बिलीव्ह. आणि नरेंद्र मोदी आल्यानंतर ॲट अ नॅशनल स्फिअर आय वुड से हे जास्त पोलरायझेशन एक प्रकारचं झालं आपल्या देशामध्ये. मी याच्यावर 3 लोकांबद्दल बोलेन, राईट विंग, लेफ्ट विंग आणि आंबेडकराईट. पण कारण ही काय म्हणणार, ही संस्कृती राईट विंग लोकांनी आपल्या देशामध्ये आणली, तर म्हणून मी पहिले त्यांच्याबद्दल म्हणणार की आपल्या इतिहासामध्ये तुम्ही फ्रीडम स्ट्रगल बघितला तर जेव्हा नेहरू गांधी त्यांच्या पीकवर होते आणि जेव्हा आपलं इंडियन फ्रीडम स्ट्रगल पीकवर होतं, 42चा काळ, क्विट इंडिया मुवमेंट इंट्रोड्यूस झाली, अँड तेव्हा सावरकरांनी त्यांना अपोज केलं होतं. ठीक आहे, आंबेडकरांनी त्यांना अपोज केलं होतं आणि लेफ्टनी सुद्धा त्यांना अपोज केलं होतं. ठीक आहे, इन्क्लुडिंग विश्व हिंदू परिषद, श्यामप्रसाद मुखर्जी, या सगळ्यांनी त्यांना अपोज केलं. डिस्पाइट ऑफ दॅट, neither Gandhi nor Nehru name called them as anti-national. त्यांना देशाविरुद्धात असं काम करतात हे लोक, असं कधी नेहरूंनी किंवा गांधींनी असं कधी म्हटलं नाही. इनफॅक्ट जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनत होती तेव्हा आंबेडकर तर ऑब्व्हियसली होतेच, अँड ही डिझर्व टू. बट अपार्ट फ्रॉम आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी सुद्धा होते आणि त्यांना तिकडे एंगेज केलं त्या लोकांनी, डिस्पाइट द फॅक्ट की श्यामाप्रसाद मुखर्जीने क्विट इंडिया मुवमेंटला अपोज केलंय. राईट. सो ऑल ऑफ दिस हॅपन्ड, म्हणजे अँड इट वॉज इम्पॉर्टंट फॉर अस टू हॅव एव्हरीवन ऑन बोर्ड आणि त्यांच्यावर ते कॉन्व्हर्सेशन करावे. मी सगळ्यांमध्ये बघा, सगळ्यांमध्ये मतभेद होती, नेहरू पटेलांमध्ये पण होती, गांधी नेहरूंमध्ये पण होती, पण त्यांचं एक कोलॅबरेटिव्ह एफर्ट आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी गरजेचं होतं आणि त्यांना हे माहिती असल्यामुळे त्यांनी ते केलं. सध्याच्या काळामध्ये राईट विंग लोकांनी जे लास्ट 6 वर्षामध्ये केलं की एनी डिसेंटिंग व्हॉइस त्याला अँटी नॅशनल आपण म्हणावं. सो आणि इट डज नॉट स्टार्ट विथ जस्ट काँग्रेस. म्हणजे काँग्रेसवरून त्यांनी स्टार्ट तर केलंच, पण ते आम आदमी पक्षावर पण गेले. पण आम आदमी पक्ष सोडा, तुम्ही लेफ्टवर गेले, ते कन्हैया कुमारवर गेले, जिग्नेश मेवाणीवर गेले, हळूहळू प्रत्येक माणसावर गेले जे भारतीय जनता पार्टीला अपोज करतं. इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले सुद्धा कार्यकर्ते जे कुठेतरी प्रॉबेबली एका पॉलिसीवर अपोज करतात किंवा त्यांना एक दोन गोष्टी पटल्या नाही पार्टीच्या, त्यांना सुद्धा अँटी नॅशनल आजकाल म्हटलं जातं. आय डोंट रिमेंबर द जर्नलिस्ट नेम. मी आता विसरलोय त्या जर्नलिस्टचं नाव. सो फार फेमस जर्नलिस्ट आहे, पंजाबी जर्नलिस्ट राहिली ती, अँड तवलीन सिंग, येस, तवलीन सिंग इज द नेम. सो तवलीन सिंग ही भारतीय जनता पार्टीची प्रमुख सपोर्टर होती. ती खूप लिहायची 2014 मध्ये की कसं नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट हवी, आणि ती कॅपिटलिस्ट आहे. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. ती कॅपिटलिस्ट आहे, कॅपिटलिझमला सपोर्ट करते. आणि तिचा जो मुलगा आहे तो युके मध्ये राहतो आणि तो युके मध्ये, आणि तो अँटी फाशिस्ट आहे, म्हणजे त्याचं पॉलिटिक्स जे आहे, त्याचं रायटिंग जे आहे अँटी बीजेपी आहे. तर मागच्या वर्षी जेव्हा तवलीन सिंगच्या मुलाने बीजेपीच्या विरुद्धात परत टाइम या टाइमचं तुम्ही आर्टिकल बघितलं, फ्रंट पेज वगैरे बघितलं असता की मोदीच्या फार विरोधात राहिले, तर तवलीन सिंगच्या मुलाने ते लिहिलं होतं. अँड वेन दॅट केम आउट, तेव्हा भारतीय जनता पार्टीने तवलीन सिंगला कसं टार्गेट केलं, इट वॉज. आणि तवलीन सिंगचं जे त्यानंतरचा चेंज राहिलाय लास्ट 1 वर्षामध्ये, तवलीन सिंगची अँटी बीजेपी, आणि हे मला असं वाटतं की हे सगळ्यांमध्ये होणार आहे हा बदल. की तुम्हाला असं जर असं वाटत असेल की हे तुमच्यावर येणार नाही, तर हे तुमच्यावर पण येणार. कारण BSNLच्या कामगारांना भारतीय जनता पार्टी किंवा युनियन मिनिस्टर अँटी नॅशनल म्हणतात, कारण त्यांना
इन्स्पायर करायचं या लोकांना. सो दॅट इज द लेवल दॅट दीज पीपल कम टू. सो इट्स नॉट अबाउट की तुम्ही काय म्हणतात आहे किंवा देशाविरुद्ध म्हणतात आहे की नाही किंवा गव्हर्नमेंट बद्दल पण म्हणतात आहे. सगळेजण कधी ना कधी अँटी नॅशनल होणार आहे या देशामध्ये इफ वी गो एक्झॅक्टली इन द डिरेक्शन दॅट वी आर गोइंग. बट अपार्ट फ्रॉम राईट विंग मला असं वाटतं की हे जे डिसीज आहे याला मी डिसीज म्हणतो की तुम्ही सगळ्या गोष्टी ब्लॅक आणि व्हाईट मध्येच बघावं. तर ही डिसीज जी आहे ती लेफ्ट आणि आंबेडकराईटना पण स्टिंग केली आहे आणि भरपूर इन्फेक्टेड लोक आहे या डिसीजवर लेफ्ट आणि आंबेडकराईटमध्ये. लेफ्ट बरोबर मी जेव्हा पण एंगेज केलंय आणि मी स्वतःला लेफ्ट ओरिएंटेड म्हणतो किंवा माझे विचार लेफ्टच्या डिरेक्शन मध्ये जातात. पण प्रत्येक वेळेस जेव्हा मी डिसअग्री करेन किंवा प्रत्येक वेळेस जेव्हा कोणी पण लेफ्ट बरोबर डिसअग्री करतो तर त्यांना बुर्जुआ, फासिस्ट, जे काय पेट्रिआर्कल, सेक्सिस्ट या गोष्टीमध्येच बघावं हे मला पटत नाही. आणि लेफ्ट हे फार सतत करत आली आहे आता म्हणजे लास्ट आय डोंट नो 2-3 वर्षामध्ये की त्यांनी हे एन्कॉर्पोरेट केलंय की जसं भारतीय जनता पार्टी लोकांना अर्बन नक्सल की अँटी नॅशनल, अँटी डेव्हलपमेंट हे नावं देते, तसंच लेफ्ट सुद्धा जे मी नावं म्हणालो ते देतात. तर हे फार चुकीचं आहे लेफ्टचं अंडरस्टँडिंग आय बिलीव्ह सध्याच्या काळामध्ये. आंबेडकराईटचं सुद्धा हे झालंय की सवर्ण आणि हे थोड्या प्रमाणात खरं सुद्धा आहे की सवर्ण लोकांना डिफिकल्ट पडतं एक अंडरस्टँडिंग घ्यायला, दलित अंडरस्टँडिंग असणारे किंवा कास्टवर बोलण्यासाठी किंवा कधी कधी सवर्ण लोकांना गप्प पण राहायला पाहिजे या कास्टच्या इश्यूवर. त्यांना समजलं पाहिजे की बाबा आपल्याला दिस इज नॉट आवर पोझिशन टू स्पीक किंवा कोणी दुसऱ्याने यावर बोलावं आणि ते बोलत नाही. हे ॲज मच ॲज दिस इज अ फॅक्ट पण समटाईम्स हे पण खरं आहे की आंबेडकराईट्सना हे पण कळलं पाहिजे की कुठे सवर्ण जातीचाही असला तरी तो आंबेडकरांच्या फिलॉसॉफीला एन्डोर्स करतो आणि त्यांच्या फिलॉसॉफीच्याच गोष्टींबद्दल बोलतोय. हे कुठेतरी प्रोग्रेस सुद्धा आहे. सो प्रत्येक सवर्णाला त्याच एका लेन्सने बघावं हे सुद्धा मला पटत नाही. सो दिस इज माय अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट हॅज बीन गोइंग ऑन इन लास्ट 6 इयर्स आपल्या देशामध्ये. आणि हे पोलरायझेशन आपल्याला सगळ्या बाबतीत होणार. मी खाण्यावरून बोला, तुम्ही पिक्चर कंगना रनौतचा आता पिक्चर बघायचा की नाही याच्यावर सुद्धा पोलराइज आहे. मी लेफ्ट वरून अनुपम खेरच्या पिक्चर बद्दल पण बोललोय किंवा अक्षय कुमारच्या पिक्चर बद्दल बोललोय की भलेही अक्षय कुमार किंवा अनुपम खेर हे बीजेपीच्या सरकारच्या सपोर्टमध्ये असतील तरी सुद्धा इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू वॉच देअर मूवीज अँड अंडरस्टँड की त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे. नॉट जस्ट की विलिफाय देम आणि सेइंग की अरे आम्ही यांचं पिक्चर बघणार. सो हे फार मला वाटतं खूप पोलराइज्ड हे आहे सगळ्यांमध्ये आणि ह्याला कुठेतरी आपल्याला डायलॉग आणि डेमोक्रेटिक डायलॉग सुरू करायला हवा. Yes. आणि मला खरंच आशा आहे की ते फक्त तरुणांकडूनच होऊ शकतं. माझा पुढचा प्रश्न तुझ्या या दरम्यानच्या करिअर बद्दल आहे की आत्ताचं तू जे बघतोय जसं बोललास की 6 वर्षापासून हे सुरू झालेलं आहे. पण आपण हे बघतो की सोशल मीडियावर हे पोलरायझेशन खूप आधीपासून सुरू होतं आणि खूप प्रकर्षाने ते 2011-12च्या अण्णांच्या मुवमेंटमध्येही जाणवलं. तर सध्याच्या ह्या 10 वर्षात सोशल मीडियाचा वापर खूप वाढलेला जाणवतो सगळ्या पार्ट्यांमध्ये. तर त्याबद्दल काय सांगशील आणि त्याचा जनतेवर परिणाम कसा होतोय, सामान्य माणसांवर परिणाम कसा होतोय हा एक प्रश्न आहे. मला ह्याच्यावर खूप बोलायची इच्छा होते कारण मी एक्झॅक्टली याच्यावरच येणार होतो की इफ यू लुक ॲट सोशल मीडिया ना तुम्हाला हे एकदम मी गॅरंटीड असं फॅक्ट म्हणून लिहून देतो. तुम्ही एक अनालिसिस पण करा, तुम्हाला स्टडी पण मिळेल करायला की हे कोण लोक आहे जे पोलरायझेशन करतात. पोलरायझेशन एक सरकार करते कारण त्यांच्या हितासाठी असतात. पण दुसरं ही तीच लोक करतात जी जमिनीवर उतरत नाही. मागच्या आपण सेशनमध्ये सोशल डेमोक्रेसीवर बोलत होतो आणि का जमिनीवर उतरणं इम्पॉर्टंट आहे ते या कारणासाठीच आहे की जेव्हा जमिनीवर उतरतो जेव्हा मी समजा आदिवासींबरोबर एंगेज करतोय किंवा एन्व्हायरमेंटलिस्टच्या ग्रुपमध्ये ना व्हिगन्स येतात भरपूर. आरेच्या आंदोलनामध्ये भरपूर व्हिगन कम्युनिटी आली होती. तर तेव्हा माझं हेच म्हणणं होतं की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की आपण अलाईज आहोत आणि अलाईजचा प्रश्न काय असतो की इट्स नॉट अबाउट की आपण सगळ्या बाबतीत अग्री केलं पाहिजे. राईट. अलाईज सगळ्या बाबतीत अग्री नाही करत. आपण एका पॉइंटवर पण अग्री केलं दॅट इज इनफ फॉर मी. राईट. सो ऍज व्हिगन मी व्हिगन नाही आहे. सो मला या गोष्टी पटत नाही तुमच्या. पण आरेच्या बाबतीत मला तुमच्या गोष्टी पटतात म्हणून आपण एकत्र एका ठिकाणी आलो. राईट. सेम विथ फेमिनिझम, सेम विथ कास्टिझम की कोणाला जेंडर या प्रश्नावर फार कॉन्शियसनेस असेल आणि कास्टवर नसेल
कुणाला कास्टवर कॉन्शियस नसेल, लेबर या विषयावर नसेल. पण आर जॉब इज टू एंगेज विथ दॅट पीपल. आणि तिकडे थोडं कॉम्प्रोमाइज येतं आणि तिकडे तुम्हाला शिकायला मिळतं, तिकडे वेगळे पर्स्पेक्टिव्ह येतात, तिकडे डिबेट होतं, वाद होतो, हिटेड डिबेट पण होतात. असं नाहीये की तुम्हाला कॉम्प्रोमाइज म्हणजे तुमचे प्रिन्सिपल्स देऊन टाकायचे किंवा सरेंडर करायचे, असं नाहीये. तुम्हाला तुमचे प्रिन्सिपल्स ठेवून तुम्हाला त्याच्याबरोबर बोलायचं आहे, राईट? सो तिकडे एंगेजमेंट करायला लागणार. आणि फ्रँकली मी तर फार म्हणजे मला क्रिटिसाइज केलं या बाबतीत, कंटिन्युअसली क्रिटिसाइज केलं जातं. कारण आय एम ऑल्सो ऑफ दी ओपिनियन की RSS बरोबर तुम्हाला एंगेजमेंट करायला लागणार, RSS बरोबर पण डायलॉग करायला लागणार, राईट? यू कांट से की बाबा हा RSS मध्ये तर हा फाशिस्ट आहे आणि हा झाला, हा विकला गेलाय. असं नाहीये. प्रत्येक माणसाचे वेगळे वेगळे रिझन्स आहेत, राईट? तो लहानपणापासून बरोबर. RSS बरोबर जोडला असेल किंवा त्याला RSSच्या प्रॉब्ली नॅशनलिस्टिक आयडियाज बरोबर जास्त तो हे करत असेल, आयडेंटिफाय करत असेल. सो येस. ह्यांच्यावर सगळ्यांबरोबर एंगेजमेंट इम्पॉर्टंट आहे. सो जस्ट येस. वन पर्टिक्युलर पॉईंट मी म्हणेन की जे पण हे पोलरायझेशन मध्ये असतात ना, ते भले राईट विंग असू दे, लेफ्ट विंग किंवा आंबेडकराईट असू दे, ही पोलरायझेशन मध्ये राहणारी ही सगळी तीच लोकांची सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम करतात. जे जमिनीवर येतात, जमिनीवर एंगेजमेंट करतात, दे विल नेव्हर हॅव अ पोलराइज्ड व्ह्यू ऑफ एनिथिंग. त्यांना आपल्या लोकांमध्ये सुद्धा डिसअग्रीमेंट दिसते आणि समोरच्यामध्ये सुद्धा समोरच्या अपोनंट्स मध्ये सुद्धा अग्रीमेंट दिसते. दॅट इज द काइंड ऑफ एंगेजमेंट आय थिंक एव्हरीवन शुड हॅव. आणि ते जमिनीवर आल्यावरच तुम्हाला कळणार की कसं एंगेजमेंट असावी आणि कसं लोकांबरोबर बोलावं. येस, येस, येस. मला हे ऍड करायचं होतं की जसं तू म्हटलास की हे पोलरायझेशन अगदी कायमस्वरूपीचा शत्रू किंवा कायमस्वरूपीचा मित्र मानण्या ह्या गोष्टी करतात, जे मुळात चुकीचं आहे. डॉक्टर आंबेडकरांचं एक कोट आहे की डेमोक्रेसी इज जस्ट अनदर नेम ऑफ फ्रेटर्निटी. आणि जर आपल्या या पोलरायझेशनमुळे जर कोणीही, जसं तू म्हटलास RSSचेही आपल्यासाठी कायमस्वरूपीचे शत्रू होत असेल ना, तर डेमोक्रेसी मुळात आपल्यात संपलेली आहे असं मानायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण की आपण डायलॉग संपवतोय, आपण फ्रेटर्निटी मानत नाहीये त्याच्याबरोबरची. माझं तर ह्याच्यावर हे म्हणणं आहे की यार शत्रू तर कोणीच नाहीये, फ्रँकली. हो म्हणजे ना. मी जेव्हा नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी बद्दल बोलतो तेव्हा मी त्यांना शत्रू म्हणून बघतच नाही. ठीक आहे. ऑफकोर्स माझे फार डिसअग्रीमेंट्स आणि मी त्यांना आयुष्यामध्ये अपोज करत राहणार फॉर देअर ओन फिलॉसॉफी आणि ऑल ऑफ दॅट. पण मी गांधींच्या विचारांचं, म्हणजे गांधींबरोबर माझं खूप मतभेद होतं, पण एक गोष्ट मी गांधी वाचताना वगैरे शिकलोय आणि ती एक गोष्ट मला खूप आयुष्यात राहिली आहे की इवन इफ यू आर प्रिन्सिपली अपोज टू एनीबडी. जर मी सागर मोहन बरोबर आज एंगेज करतो आणि त्याच्यावर मी एक एक गोष्टीवर मी ठामपणे अपोज मध्ये आहे, तरी सुद्धा मी हा. बाकीच्या विषयांवर सागर मोहन बरोबर बोलू शकतो. आणि हे गांधी बरोबर. खूप फॅसिनेटिंग आहे. गांधी हे खूप ट्रिकी गोष्टी करायच्या की ते साऊथ आफ्रिकामध्ये जेव्हा होते तेव्हा जनरल स्मट्स करणं तिकडचे लीडर होते साऊथ आफ्रिकेचे. तर जनरल स्मट्स हा. बरोबर ऑब्व्हियसली मतभेद झाली की बाबा इंडियन्सना काय राईट्स द्यायचे, जनरल स्मट्स नाही देणार आम्ही. तर गांधी नेहमी त्यांच्याकडे जायचे आणि त्यांच्या डाएटवर चर्चा करायचे की तुमचं डाएट मी सुधरेन, तुमच्या बायको तिला सांगा हे बनवण्यासाठी ते बनव. तर जनरल स्मट्स इरिटेट व्हायचे की यार हा माणूस काय पॉलिटिक्स डिस्कस करायलाच येत नाही, हा माणूस नुसतं डाएटवर डिस्कस करतो. पण आय थिंक हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये आपण एक्झॅक्टली आपण खूप सिमिलर आहोत. सगळेजण आपल्या देशामध्ये काही ना काही आपल्या सिमिलर, ते डाएट वरून असू दे, ते मूवीज वरून असू दे, क्रिकेट वरून असू दे, राईट? या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि हा पॉलिटिक्सचा पण भाग आहे. एंगेजमेंट इज पार्ट ऑफ पॉलिटिक्स, राईट? तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीला समर्थन करतात हे फक्त पॉलिटिक्स नाहीये. तुमचं जसं की भरपूर साऊथ इंडियन बीजेपी सपोर्टर्स तुम्हाला मिळतील जे बीजेपीला हार्ड कोर बीजेपी सपोर्टर्स आहेत. पण भाषेवर तुम्ही डिस्कशन करा, ते तेवढ्याच कट्टरपणे बीजेपीला अपोज करतील. आणि हे कॉन्ट्राडिक्शन एक्झिस्ट करतात. मी दिल्लीमध्ये राहिलो. दिल्लीमध्ये जे भारतीय जनता पार्टीला वोट करायचे जनरल इलेक्शन मध्ये, ते स्टेट इलेक्शन मध्ये अरविंद केजरीवालला वोट करायचे. ही कॉन्ट्राडिक्शन राहिली आहे नेहमीपासून. सो ही आणि इंडियन सोसायटी ही कॉन्ट्राडिक्शन मध्येच राहते. सो त्या कॉन्ट्राडिक्शन बरोबर आपल्याला शोधावं लागणार की कोण माणूस कुठच्या विषयांवर कुठे आहे आणि त्यांच्यावर एंगेज करायचं. इट्स नॉट नेसेसरी की बाबा मला या माणसावर बिलकुल पटत नाही आणि वी अपोज दॅट पर्सन टू ऍट ऑल एक्सट्रीम्स. मी हे म्हणत नाही की तुम्ही प्रिन्सिपल सरेंडर करा, अपोज करा त्या माणसाला जेव्हा पण तो विषय निघेल. प्रिन्सिपली ऑलवेज अपोज टू दोज पीपल. पण इट डज नॉट मीन की तुम्ही ते एंगेजमेंट नाही करावी आणि दुसऱ्या विषयांवर तुम्ही कुठे अग्री नाही करावं. दॅट आय एम नॉट कम्प्लिटली ऑन बोर्ड. बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न राहील, म्हणजे शेवटचा विषय राहील मुळात, की 2011-12च्या अण्णा आंदोलनाची मूळ धारा होती किंवा मूळ उद्देश सांगितलं जात होतं
जन लोकपाल बिल, ते 2013 मध्ये पास सुद्धा झालं. त्याची सध्याची स्थिती बघितली की तीही फार गंभीर वाटते की जवळपास आता 2019 मध्ये त्यांच्या अध्यक्षांची वगैरे अपॉइंटमेंट झाली आणि अपॉइंटमेंट जरी झालेली असली तरी कार्यवाही करण्यासाठी बरेच अधिकार सुद्धा अजून त्यांना दिलेले नाहीयेत किंवा बरंच इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा दिलेलं नाहीये आणि त्याच्यावर लोक विशेष लक्ष देतात असंही वाटत नाहीये. मग त्यावरून प्रश्न येतो की खरंच त्या आंदोलनाचं जे काही एनर्जी होती ती आता कुठं गेलेली आहे आणि जर ती गायब झाली असेल तर ती खरंच उत्स्फूर्त एनर्जी होती की ती मॅनिप्युलेटेड एनर्जी होती. कारण की भारताबरोबरच इतर राष्ट्रांमध्ये अमेरिका किंवा ब्रिटन किंवा ट्रिनिडाड अँड टोबॅगो सारख्या राष्ट्रांमध्ये ज्या संस्थेने काम केलं, केम्ब्रिज अनालिटिका, या संस्थेचं जवळपास हेच पॅटर्न होतं. एखादं आंदोलन सुरू करून एखाद्या सत्तेवरील सत्तेला पदच्युत करायचं आणि नंतर दुसऱ्यांना सत्तेवर बसवायचं. तर हे केम्ब्रिज अनालिटिकाचं काम करण्याचं पॅटर्न होतं. आताच आपल्या नवीन सिरीज येणार आहेत द लिबरलचीच, ज्याच्यात आपण केम्ब्रिज अनालिटिका आणि एकंदरीत डाटा क्षेत्रामुळे कसं राजकारणावर मॅनिप्युलेट केलं जातं यावर सांगणार आहे. तीही सिरीज नक्की बघा अशी मी प्रेक्षकांना विनंती करेल. पण बेसिकली की केम्ब्रिज अनालिटिकाने भारतात सुद्धा काम केल्याचं 2017 मध्येच त्यांच्याच एका कर्मचाऱ्याने सांगितलं आणि ते 2010 पासून भारतात काम करत होते. तर मग त्याचा आणि ह्या आंदोलनाचा आणि ते विशेष करून या परिणामामुळे काही संबंध लागतो का तुझ्या नजरेतून? पहिली गोष्ट आहे ना, नॉट जस्ट ही क्रिटिसिझम अण्णा आंदोलनला किंवा इंडिया अगेन्स्ट करप्शन किंवा काय म्हणतात आम आदमी पक्षाला, ही क्रिटिसिझम फार आता लास्ट आय डोंट नो 1-2 वर्षामध्ये खूप ऐकायला लागली की तुमचं मुवमेंट फेल झाली किंवा तुम्ही फक्त काँग्रेस पक्षाला बाहेर काढण्यासाठी आला होता. तर मी तू भरपूर पॉईंट्स म्हणाला, तुम्ही एक एक करणं घेतो. ठीक आहे. पहिली गोष्ट तर काँग्रेस पार्टीवरून आपण स्टार्ट करूया. तर हे कॉन्स्टंट क्रिटिसिझम लेफ्टवरून राहिलं आणि लेफ्टपेक्षा काँग्रेस पार्टीच्या समर्थकांकडून राहिलंय की बाबा द एंटायर आयडिया ऑफ इंडिया अगेन्स्ट करप्शन किंवा अण्णा आंदोलन वॉज टू रिमूव्ह द काँग्रेस पार्टी अँड टू इन्स्टॉल भारतीय जनता पार्टी. तर माझं असं म्हणणं आहे की हे फार म्हणजे क्युरियस गोष्ट आहे की जे करप्शन करतात आणि जे करप्शन एक्सपोज करतात, ठीक आहे, या दोघांमध्ये जेव्हा आपण प्रश्न विचारतो की कोण हू शुड बी ॲट फॉल्ट, की आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, त्याचं कोणाकडे आपण ब्लेम दिलं पाहिजे? जे करप्शन एक्सपोज करत होते त्यांच्यावर ब्लेम दिलं पाहिजे की करप्शन जे करत होते इन द फर्स्ट प्लेस ह्यांच्यावर दिलं पाहिजे फोकस? सो मला असं वाटतं हा प्रश्न काँग्रेसने स्वतःला विचारावा की जर त्यांनी मी याच्यात खरंच ऍड करेल. हा मुळात मी प्रश्न काँग्रेसच्या साईडने नाही विचारत, मी माझ्या साईडने विचारतो. कारण की राईट आता 2G स्पेक्ट्रम घोटाळा जर बघितलास की तो सगळ्यात मोठा आकडा 1,76,000 कोटी रुपयांचा घोटाळा म्हणून एक्सपोज केला गेला आणि आंदोलनामध्ये याचा खूप वेळा उल्लेख झाला. त्या घोटाळ्याची ही अशी स्थिती होती की त्या घोटाळ्याचं ऑडिट करणारे तेव्हाचे जे ऑडिटर होते त्यांनी ह्या घोटाळ्याचे आकडे आर्टफुली एक्झॅगरेट केलेले आहेत असं त्यांना कोर्टाने इशारा दिलेला आहे. म्हणजे त्याच्यावर कोर्टांचाही निकाल आलेला नव्हता आणि ते आकडे रिपीट झालेले होते आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीकडून मला वाटतं एक पद्मभूषण पुरस्कार सुद्धा दिला गेला. ज्या कोर्टाने याची चौकशी केली त्या कोर्टानेही त्या अधिकाऱ्याला बोल लावलेले आहेत. आणि मुळात मला म्हणायचं की त्या आंदोलनाचं आपण म्हणतो की भ्रष्टाचारासाठी होतं, भ्रष्टाचाराच्या विरोधात होतं. तर भ्रष्टाचार नेमकं कोणता होता मग? की जो काँग्रेसने 1,76,000 कोटीचा कथित घोटाळा केला होता तो, की तो घोटाळा फुगवून सांगणं, की ज्याचा एका पार्टीला सत्तेवर येणं तो. मग तुम्ही एखाद्या घोटाळ्याला जो सिद्धही झाला नव्हता त्या घोटाळ्याला जर टार्गेट केलं असेल तर त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित होता असं मला वाटतं. राईट. आय थिंक याच्यामध्ये तू खूप 2-3 लेयर्स आहे आणि मी याला सिस्टमॅटिकली घेऊन जातो. ठीक आहे. मी परत काँग्रेसकडे येईन, बट बिफोर दॅट आय थिंक तू एक मेजर पॉईंट पिकअप केलायस आणि त्याच्यावर बोलणं आता सध्या तरी फार इम्पॉर्टंट आहे की करप्शनच्या विरुद्धामध्ये जे स्ट्रक्चरल आयडिया आहे, ठीक आहे, की ब्युरोक्रेसी काय करते किंवा ज्युडिशरी काय करते किंवा लेजिस्लेशन काय आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट इज वेअर दी आम आदमी पार्टी रिअलाइज की नुसतं मुवमेंट लीड करून आता फायदा नाहीये. कारण वी अंडरस्टूड दॅट जेव्हा लोकांना एवढा राग होता या करप्शनच्या विरुद्धामध्ये, त्या मोदी सरकारने फक्त एक लॉ पास केला. त्या लॉ मध्ये लिहिलं की द कॉर्पोरेट्स नीड नॉट डिस्क्लोज, ठीक आहे, किंवा कॉर्पोरेट्स नेम्स नीड नॉट बी डिस्क्लोज इन द फंडिंग दॅट दे गिव्ह टू एनी पॉलिटिकल पार्टी, राईट.
95% कॉर्पोरेट्स आज भारतीय जनता पार्टीला फंड करतात. त्याच्यामध्ये आपल्याला माहित नाही की कुठचं कॉर्पोरेट कोणाला फंड करतं, कुठून पैसे कुठे होतात हे आपल्याला माहितीच नाहीये. राईट. इलेक्टोरल बॉन्ड्स हे सगळ्यांनी ऐकलंय, बट वी डोंट हॅव एनी स्पेसिफिक अबाउट इलेक्टोरल बॉन्ड्स. आणि इलेक्शन कमिशन किंवा ज्युडिशरी इज ऑल्सो डज नॉट हॅव नॉट कॉल्ड दिस आउट. तर किती सोपपणे आपल्या सरकारने बेसिकली सगळ्यांना मूर्ख बनवलं, की आज लोकांना असं वाटतं की अरे मोदी सरकारमध्ये करप्शन नाही होत. हे खरं नाहीये. मोदी सरकारमध्ये उलट जास्त करप्शन होत आहे. द ओनली थिंग इज की ते बिलो द कार्पेट आहे आणि ते आरटीआयच्या माध्यमातून ते बाहेर येत नाहीये, जे पूर्वी काँग्रेसच्या काळात यायचं. सो हे सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे, ब्युरोक्रॅटिक प्रॉब्लेम आहे, लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरी प्रॉब्लेम. राईट. सो आणि जिथपर्यंत या आपण कायद्यावर सुद्धा, सॉरी मी मध्ये तोडते, पण म्हणजे या कायद्यांवर किंवा अशा कायद्यांवर आणि त्यानंतरही काही उजागर झालेल्या भ्रष्टाचारांवर सुद्धा तसं काही अण्णा हजारेंकडून काही स्टेटमेंट आल्याचं किंवा काही मोठं आंदोलन किंवा काही असं केल्याचं समोर नाही येते. तर त्याच्यामुळे हे होतं की हे फक्त बीजेपीच्या विरोधात नसून काँग्रेसच्या विरोधात होतं का? मुद्दा मी खरा होता म्हणालो की जसं फक्त की विरोध आपण एक एक घेऊया. कारण जर मी स्ट्रक्चरल वर जम्प मारलं काँग्रेस आणि परत स्ट्रक्चरल आलो तर त्याला इनकम्प्लीट राहील. तर आपण स्ट्रक्चरवर जर फोकस केला तर मी हेच म्हणेन की द प्रॉब्लेम इज दिस, एक्झॅक्टली दिस, की स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्सवर ना मुवमेंट होणं पॉसिबल नाहीये. दिल्लीमध्ये जर तुम्ही ही डॉक्युमेंटरी जर तुम्ही बघाल, अन इनसिग्निफिकंट मॅन, जी अरविंद केजरीवालवर बनवलेली डॉक्युमेंटरी होती, तर मी ते स्पीचेस बघायचो ना आणि ते क्राऊड जी एक्साइट व्हायची, तर देर वॉज अ रिझन फॉर द क्राऊड टू बी एक्साइटेड, की अरविंद केजरीवाल कुठे पण जायचा आणि म्हणायचा ये देखो पेपर, आणि तो दाखवायचा शीला दीक्षितने लिहिलेले लेटर्स इलेक्ट्रिसिटी बोर्डला, की बाबा हे करप्शन झालंय तुमच्यामध्ये करणं, आणि याचे पुरावे असायचे आमच्याकडे. तर ते दॅट वॉज द फन पार्ट ऑफ इट. त्याच्यामुळे लोक एंगेज व्हायची, तेव्हा मीडिया कव्हर करायची, किंवा त्याच्यामध्ये इव्हन जे घरी बसलेले पण लोक एक्साइट व्हायची की अरे बाबा आज ह्यांना हे पत्र मिळालं किंवा आज हे बाहेर निघालंय. अरविंद केजरीवालचा तेव्हाचा एक डायलॉग पण होता, फार फेमस झाला होता, की इनका नसीब फुटा हुआ है की सारे लेटर्स मेरे तक पहुंच जाते हैं. ठीक आहे. तर तशी ती एक एक्साइटमेंट असायची अरविंद केजरीवालची त्यावेळेस. म्हणजे आय लुक बॅक आणि मला त्याचा मजा वाटते त्या आंदोलनाची. ते सध्या राहिलंच नाही. त्यामुळे तुम्हाला पेपर्सच मिळत नाही. तुम्हाला करप्शन एक्सपोज करण्याची एक पॉसिबिलिटीज त्यांनी गायब केली आहे ना. हाऊ कॅन यू एक्सपोज दॅट करप्शन जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड्स थ्रू माहितीच नाही मिळत त्यांच्या बाहेर. इव्हन इफ यू से की अरे नरेंद्र मोदी करप्शन करतात, ही जनरल स्टेटमेंट मी आता दिली, पण त्याच्या मागचं जे इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या खालती जे होणारं करप्शन आहे त्याच्याबद्दल आपल्याला नाही माहिती. आपल्याला त्याच्याबद्दल मला तुला इव्हन आता काही लिंक पण देता येणार. राईट. दॅट इज द अमाऊंट ऑफ सिक्रेसी दॅट द गव्हर्नमेंट इज फॉलोइंग. आणि त्या एका लॉने जे डिस्ट्रॉय केलं आपल्याला. आणि आपण तेव्हा काय करतो, तेव्हा आपण कन्हैया कुमार आणि जेएनयू डिस्कस करत होतो पाहिजे, जेव्हा इलेक्ट्रोल बॉन्ड चालू होता लॉ, तेव्हा आपण हे जेएनयूच्या ह्याच्यामध्ये मीडियाने आपल्याला एंगेज केलं. दॅट डिबेट समवेअर एल्स, बट सो म्हणण्याचा उद्देश आहे की स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स आहे, आणि स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्सवर मुवमेंट उभं करणं हे मला माहिती आहे किती कठीण आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या वेळेस जेव्हा मुंबईमध्ये आम्ही पण आंदोलनासाठी लोक जोडत होतो, तेव्हा पण आम्हाला माहिती आहे की किती त्रास होत होता. हा स्ट्रक्चरल इश्यू झाला. सेकंड इश्यू आहे मीडियाचा, आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, की त्यावेळेस जर कोणी तुम्ही म्हणतात ऑर्केस्ट्रेट केलं, तर ऑर्केस्ट्रेशन मध्ये पार्ट राहिलाय मीडियाचा, तो लोकांचा पार्ट नाही राहिलाय जमिनीवर जे आलेले होते. ठीक आहे. किंवा जेव्हा जमिनीवर लोक आली होती तेव्हा आणि इकडे मी डेफिनेटली हा पॉईंट सांगेन की एक्झॅक्टली लोक का आली होती. म्हणजे जनरली ना जे इव्हन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे समर्थक आहे किंवा अपोनंट्स आहेत, दोघांचं हेच म्हणणं की करप्शनसाठी आलो होतो. पण तेव्हा मी शाळेत होतो. फ्रँकली मी 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड मध्ये असल्यामुळे मला करप्शन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे किंवा किती फिगर्स जे तू म्हणतोयस आज, हे सगळं मला आयडिया नव्हती. किंवा नेत्यांचे तेव्हा नावं घ्यायची, तेव्हा मला काही आयडिया नव्हती की कुठचा नेता आहे, कुठचा मिनिस्टर आहे, जे खालती कुठची मिनिस्ट्री वगैरे, हे सगळं काही आयडिया नव्हती. लोक डेफिनेटली करप्शनसाठी आली, बट देर इज अन काय म्हणतात इनर लेयर टू इट, ज्याच्यासाठी लोक रागवले होते, आणि दॅट इज दॅट की देर इज नो कनेक्ट बिटवीन आर पॉलिटिशियन्स अँड अस. हे जे अंडरस्टँडिंग राहिलं, तुम्ही प्रत्येक स्पीच बघा किंवा प्रत्येक मीडिया कव्हरेज बघा, कुठचंही पोएम्स लिहिली गेली त्या काळामध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शनसाठी, कुठचे पण गाणी लिहिले गेले, जे पण जोडले, जे पण लोकांनी ज्या बाईट्स दिल्या मीडियाला, त्याच्यामध्ये एकच गोष्ट बघा, करप्शन बद्दल कमी बोलतात आहे, आणि ते लोक रेजिम बद्दल बोलतात की सरकार कोणासाठी आहे किंवा पॉलिटिशियन्स कोणासाठी आहे. ते नॉट जस्ट काँग्रेस पक्षाबद्दल आम्ही नव्हतो बोलत तेव्हा, फक्त तेव्हा आम्ही बीएसपी बद्दल बोलत होतो, किंवा एनसीपी बद्दल बोलत होतो, किंवा बीजेपी बद्दल बोलत होतो, किंवा जसं सुषमा स्वराज आमच्या बरोबर येते, बसते आमच्या बरोबर आणि म्हणते की आम्ही
लोकपाल बिलच्या फेवरमध्ये आहोत आणि एक्झॅक्टली पार्लमेंटमध्ये जाऊन एक्झॅक्टली अपोजिट करून येतात. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत होतो. इट वॉज नॉट जस्ट अ मुवमेंट अबाउट करप्शन पर से. इट्स नॉट की फक्त आपल्याला करप्शनच्या विरुद्ध, आपल्याला ही कल्चरच बदलायची आहे. सो जेव्हा 2013 मध्ये आम आदमी पक्ष स्थापित झालं, तेव्हा इट वॉज करप्शन वॉज आर मेजर फ्रंट, बट करप्शन वॉज नॉट जस्ट द फ्रंट, राईट? दॅट वॉज नॉट द ओनली इश्यू दॅट वी हॅड. आम्ही एंटायर पॉलिटिकल कल्चर बदलायला आलो, राईट? सो where we say we are not talking about a political alternative, we are talking about alternative politics. That was the basis of entire India Against Corruption movement. सो मला जेव्हा पण लोक मला प्रश्न विचारतात की किती सक्सेसफुल राहिली आहे मुवमेंट, मी म्हणतो तुम्ही सक्सेस फक्त करप्शनच्या ह्याच्यावरून मेजर करतात. जो मोठा शिफ्ट झाला पॉलिटिकल कल्चरमध्ये तो तुम्ही काउंटच करत नाही, राईट? 2011-12 मध्ये जेवढं आपले विचार जेवढे बदलले आहेत आपल्या देशामध्ये, ते आपण परत पाठी गेलोच नाहीये. त्याचे नेगेटिव्ह पॉईंट्स पण ऑब्व्हियसली आहेत का, जे भारतीय जनता पार्टीने बरोबर कॅप्चर केले, की पब्लिक एंगेजमेंट इन अ डेमोक्रेसीला आपण मॉबोक्रेसीमध्ये कसं बदलायचं, या गोष्टीला त्यांनी फार चांगल्यापैकी पिकअप केलं, राईट? पण ऑब्व्हियसली याचे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह काउंट करूया. पण इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट हॅड अ लार्जर, आय थिंक काय म्हणतात, लार्जर बेस अँड लार्जर फिलॉसॉफी, जी फिलॉसॉफी अजूनपर्यंत कोणी रेकॉग्नाइज किंवा अजूनपर्यंत कोणी त्याच्यावर लिहिलं सुद्धा नाहीये, राईट? सो हे फार इम्पॉर्टंट आहे बोलणं. सो फिलॉसॉफीचा तर भाग राहिलाच, पण हा ऑब्व्हियसली जे ऑर्केस्ट्रेशनचा पार्ट आहे, हे कधी आम्ही डिनाय नाही केलंय की देर वर सर्टन एलिमेंट्स जे हू ट्राईड टू ऑब्व्हियसली टेक दिस मुवमेंट समवेअर एल्स. किरण बेदी आम्ही तेव्हा मासने किंवा लोकांनी रेकॉग्नाइज नाही केलं, पण 2013चा अर्ली 13चा व्हिडिओ आहे अरविंद केजरीवालांचा, वेर ही सेड ओपन अँड आउट इन अ मीडिया इंटरव्ह्यू. आय थिंक आज तक किंवा इंडिया टुडे दोन्ही सेमच आहे बेसिकली, पण त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आहे अरविंद केजरीवालाचा, की सेइंग की वी हॅड अ डिफरन्स ऑफ ओपिनियन विथ किरण बेदी. किरण बेदीचं म्हणणं होतं की मुवमेंटला भारतीय जनता पार्टी बरोबर मर्ज करावं अँड गिव्ह सम मोमेंटम टू बीजेपी फॉर दॅट मॅटर. आणि दॅट इज वर अरविंद केजरीवाल डिसअग्रीड. जर अरविंद केजरीवाल एवढाच अँटी काँग्रेस असता तर तो नुसता फक्त भारतीय जनता पार्टीला जाऊन मर्ज झाला असता, पण दॅट इज नॉट हिज एम ना. त्याचा एम लार्जर एम होता. ते बीजेपी काँग्रेसच्या विरोधात नाही तर भरपूर अजून लोक पार्टींच्या अजून किंवा त्या कल्चरच्याच विरोधात होता. सो हे एलिमेंट्स नेहमीपासून राहिलेत. जनरल व्ही के सिंग तर माहितीये मिनिस्टर झाले नंतर. अँड बट ऍट दॅट टाइम आमच्या बरोबर काँग्रेसवाले पण होते. दिल्लीमध्ये काँग्रेसचे किती डिस्ट्रिक्ट इन्चार्ज इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंटमध्ये होते ते आज आम्हाला माहिती आहेत. ते आज पक्षामध्ये सुद्धा आहेत. काँग्रेस पार्टीच्या आतमध्ये किती लोक वैतागलेली त्या करप्शनच्या किंवा हाय पार्टी कल्चरच्या त्यांच्या, हे आम आदमी पक्षापेक्षा अजून कोणाला बेटर माहिती. इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंटमध्ये हे सगळी जमिनीवर होते. ऑब्व्हियसली ते म्हणत नव्हते की आम्ही काँग्रेस पार्टीच्या चे कार्यकर्ते आहोत किंवा त्याचे डिस्ट्रिक्ट इन्चार्ज आहे, पण त्यांना हे सगळं इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या लोकांना माहिती होतं. सो टू से की पूर्ण मुवमेंटच ऑर्केस्ट्रेट केली हे मला वाटतं चुकीचं आहे. ऑब्व्हियसली देर कुठच्या पण मुवमेंटमध्ये एलिमेंट्स असतात, ठीक आहे, ते कधीच मी डिनाय करणार नाही, पण त्या एलिमेंट्सला आम्ही नेहमीपासून साईडमध्येच ठेवलं आणि साईड ट्रॅक करायचा नेहमी प्रयत्न राहिला. सो तो नक्कीच होता. काँग्रेस बाबतीत मी फक्त हेच म्हणेन की काँग्रेसने फक्त आता आय डोंट नो, म्हणजे योगेंद्र यादवने सांगितलं की काँग्रेस मस्ट डाय, आणि फ्रँकली मी त्याच ओपिनियनचा आहे की काँग्रेसला आता काही हक्क पण नाहीये बोलण्याचा या डेमोक्रेसीवर. कारण ज्या गोष्टी भारतीय जनता पार्टी आज उघडपणे करते ते काँग्रेस रात्री करायची. एवढाच फरक राहिला असायचा लोकांमध्ये. तर काँग्रेसला फक्त, म्हणजे मी हे तुझ्यावर म्हणत नाही, पण कोणी पण हा प्रश्न जेव्हा विचारतात ना की अरे इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंटमुळे भारतीय जनता पार्टी सत्तेत आली का, तर मला फक्त तोच प्रश्न मी त्यांना विचारतो की करप्शन जो करतो आणि करप्शन जो एक्सपोज करतो, या दोघांमध्ये तुम्ही फक्त कम्पेअर करा की कोणाला तो ब्लेम मिळाला पाहिजे. माझ्याप्रमाणे करप्शन जो करतो या माणसावर ब्लेम झाला पाहिजे की त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी पॉवरमध्ये आहे. आणि करप्शन फक्त मी पैशांबाबतीत नाही म्हणत आहे, पॉलिटिकल आणि स्पिरिच्युअल किंवा फिलॉसॉफिकल करप्शन सुद्धा. शहाबानो केस जर आज देशामध्ये झालं नसतं 1980s मध्ये, तर आज राम मंदिरच्या इश्यूवर आपण एवढं डोकेफोड केली नसती, एवढ्या लोकांचा जीव गेला नसता त्या इश्यूवर. सो तिकडे कोणाचा प्रॉब्लेम, कोणी शहाबानो केस तिला इग्नाइट केला, राईट? सो काँग्रेस कुठेतरी फेल झाली, त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टी, त्यामुळेच काँग्रेसची अर्धी लोक भारतीय जनता पार्टीमध्ये. गोवामध्ये तुम्ही बघितलं, गोव्यामध्ये 15 काँग्रेस एमएलए जातात एका दिवशी बीजेपी मध्ये. ही स्थिती
काँग्रेसची. तर काँग्रेस आणि दॅट इज पॉसिबल कारण काँग्रेसची लोक ही भारतीय जनता पार्टी हे टीम हे टीम ए टीम बी एकमेकांना म्हटलं पाहिजे या लोकांनी. रादर दॅन कॉलिंग आम आदमी पार्टी किंवा इंडिया अगेन्स्ट करप्शन व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू कॉल. नाही, नक्कीच म्हणजे सत्तेवर येण्यासाठी कोणतंही एकच कारण पुरेसं नसतं. म्हणजे जसं काँग्रेसचा भ्रष्टाचार आहे तसं त्यांनीही केलेला स्वतःचा चांगला प्रचार हेही तेवढंच मोठं कारण आहे. बीजेपीने स्वतःचा केलेला जो एवढा मोठा प्रचार होता तेही. त्याचबरोबर त्याच्यातलं एक नक्कीच कारण ही मुव्हमेंट पण आहे. कारण की जनतेला तसाही देशाच्या पातळीवर बदल तर हवाच होता. आणि ह्या मुव्हमेंटनी त्या भावनेला एक मोठी वाट करून दिलेली होती. आता सगळ्यात महत्त्वाचं जनता एवढ्या वर्षानंतर बदल एक्सपेक्ट करते एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही एक चांगली गोष्ट वाटते. कदाचित आधी आपण 70 वर्षानंतर बदल एक्सपेक्ट करत होतो. आता आपण 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर का होईना बदल एक्सपेक्ट करत जाऊ. तर Right. किमान अशा पद्धतीने दर 5 वर्षानंतर तरी आपण बदल करायला पाहिजे. या बाबतीतल्या चेतनेपर्यंत जरी पोहोचलो तरीही मला एक समाधानकारक परिणाम वाटतो की लोकशाही ग्रो होण्याचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक सांगेल की अ, मला हे खूप आवडलं, की मी ॲक्चुअली काही महिन्यापासून या गोष्टीवर रिसर्च करत होतो, की डाटा क्षेत्र कशाप्रकारे पॉलिटिक्सला मॅनिप्युलेट करतंय आणि त्याच्यासाठीच्या सीरीजचं मी आधीच सांगितलंच. पण त्याचबरोबर भारताच्या बाबतीत कसं हे पूर्णपणे सक्सेसफुल होऊ शकलं नाही. भारताच्या मुळात डेमोक्रॅटिक स्ट्रक्चरमुळे आणि व्हरायटी ऑफ ओपिनियनमुळे आणि त्यांना ॲप्रिशिएट करण्याच्या भारतीय समाजाच्या स्वभावामुळे असं मला वाटतं, की ते पूर्णपणे सक्सेस होऊ शकलं नाही. जे बऱ्याच छोट्या-छोट्या राष्ट्रांमध्ये झालं. ब्रिटनसारख्या राष्ट्रांमध्ये सुद्धा झालेलं आपण बघतो. सो हे खरंच भारताच्या आपण बाबतीत ॲप्रिशिएट करायला पाहिजे. नाही डेफिनेटली नाही, पण हे पण नोट करण्याची गोष्ट आहे. केम्ब्रिज एनालिटिकाचा पॉईंट मी विसरलोच ऑलमोस्ट. केम्ब्रिज एनालिटिका कोणासाठी काम करत होती हा प्रश्न विचारायला हवा ना. 2010 हो. मध्ये केम्ब्रिज इंडिया मध्ये जेव्हा काम करत होती, ती भारतीय जनता पार्टीसाठी कामच करत नव्हती. ती काँग्रेस हं, हं. पक्षासाठी काम. आणि त्यांनी एक हिंट पण दिलंय, की त्यांनी ओपन आउट सांगितले आम्ही काँग्रेससाठी काम करतो हे तर माहिती आहे सगळ्यांना. पण त्यांनी बीजेपीसाठी जे काम केलंय, ते एक त्यांनी हिंट दिली आहे. त्यांनी ओपनली नाही सांगितलं, की त्यांनी बीजेपीसाठी काम केलं. हं. जेव्हा केम्ब्रिज एनालिटिकाला क्वेश्चन केलं होतं, आय थिंक ब्रिटिश च्या एका कमिटी हो. पार्लमेंटरी कमिटीने, तेव्हा त्यांनी सांगितलं, की कारण इंडियामधल्या एका बिलियनरने आम्हाला सांगितलं, की स्लो डाउन युअर वर्क. तेव्हा आम्ही काँग्रेससाठी काम करणं स्लो डाउन केलं किंवा बंद केलं. त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी ओपनली काम नाही केलं. पण त्यांनी काँग्रेससाठी काम करणं बंद केलं. सो दिस इज येस. द काय म्हणतात हे त्यांची आपसात अंडरस्टँडिंग आहे. आणि हे जे येस. हिंट आहे बिलियनर्सवर, हे बिलियनर्सचा जो पॉइंट आहे, की जे बिलियनर्स इन्फ्लुएन्स करतात, हे खूप नोट करण्यासारखी गोष्ट आहे. कोण होता जो बिलियनर हा प्रश्न इंडियन गव्हर्नमेंटने विचारायला नको का? की कुठच्या बिलियनरवर हे लोक काम थांबवतात किंवा सुरू करतात आपल्या देशामध्ये? कोण परमिशन बरोबर. देतंय? हा प्रश्न विचारला पाहिजे सरकारने. येस. मी आणखीन एक मेन्शन करेल, की जसं तू म्हटलास, की ते काँग्रेससाठी काम करत होते. तर 2018 मध्येच याचाच एका भारतामध्ये व्हिसल ब्लोअरनी एक खूप छान आणि खूप महत्त्वाची माहिती यावर प्रकाश टाकणारी प्रकाशित केली. त्याचं म्हणणं झालं, की आम्हालाही म्हणजे जे केम्ब्रिज एनालिटिकाचे भारतातले पार्टनर होते. त्या भारतातल्या पार्टनर म्हणजे त्या कंपनीचा हा अध्यक्ष होता. को फाउंडर होता. तर ह्या को-फाउंडरनी सांगितलं, की आम्हाला सुद्धा आधी वाटत होतं, की जे आम्ही केम्ब्रिज एनालिटिकाचे पार्टनर होतो, की आम्हाला सुद्धा वाटत होतं, की आपण काँग्रेसला जिंकवण्यासाठी काम करतोय. पण नंतर आमच्या लक्षात आलं, की फक्त काँग्रेसला जिंकवण्यासाठी नाही, तर काँग्रेसला हरवण्यासाठी काम करतोय आणि हे खूप आधीपासून त्यांचा प्लॅन होता. जरी ते चेहरा काँग्रेसला जिंकवण्यासाठी दाखवत होते तरीही. आणि याचं हेही कारण असं प्रेडिक्ट केलं होतं, की मुळात काँग्रेसला जर केम्ब्रिज एनालिटिका सपोर्ट करते असं न्यूज जर म्हणजे केम्ब्रिज एनालिटिकाचं भारताचं काम आहे असं न्यूज जर समोर आली, तर काँग्रेसवर फोकस जाईल, ना की बीजेपीवर. ही 2018चा हा या व्हिसल ब्लोअरची इंटरव्ह्यू एनडीटीव्हीने रेकॉर्ड केला होता. त्याचीही लिंक मी या व्हिडिओमध्ये टाकेल. तीही नक्की बघा. त्याच्यात खूप डिटेलमध्ये सांगितलं आहे, की नेमकं हे खरंच काँग्रेसला सांगत होते, की आम्ही काँग्रेसच्या सपोर्टमध्ये आहोत. पण कसं आतून बीजेपीसाठी काम करत होते. सो नाही फॅसिनेटिंग तर आहेच. म्हणजे मी फ्रँकली ना मुद्दामून केम्ब्रिज एनालिटिका वगैरे स्टडी करत नाही. कारण मला हं. असं डिसअपॉइंट व्हायला लागतो, की डेमोक्रेसीवर माझा प्रश्न पडतो, की बाबा किती कुठपर्यंत डेमोक्रेटिक फंक्शनिंग सक्सेसफुल राहू शकते. ब्राझीलमध्ये पण ऑलमोस्ट सेम झालं होतं किंवा इजिप्तमध्ये सुद्धा एका हो. मुव्हमेंटला टर्न केलं गेलं आणि डिक्टेटरशिप आणली गेली. सो प्रत्येक आय थिंक लास्ट 10 वर्षांमध्ये इट्स नॉट इंडिया म्हणजे आपल्याला फक्त इंडियामध्ये राहून वाटतं की इंडियामध्ये अशा गोष्टी झाल्या.
मी पूर्ण जगभर बघितलं, तुम्हाला खूप एव्हिडन्सेस मिळतील जिकडे मुवमेंट झाले, लेफ्ट विंग सरकार पडली किंवा सेंट्रिस्ट सरकार पडली आणि राईट विंग गव्हर्नमेंट आली. ठीक आहे, ब्राझील हे उत्तम उदाहरण आहे आणि तुम्हाला ब्राझीलवर खूप चांगलं स्टडी मिळेल. इजिप्तवर पण डॉक्युमेंटरीज आहेत की कसं इजिप्तचं अरब स्प्रिंग होतं आणि कसं त्याला पलटवलं या लोकांनी. सो स्वीडनवर फॉर दॅट मॅटर. सो असे भरपूर उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये मी युएस मध्ये आपण म्हणतो, युएस मध्ये ऑक्युपाय वॉल स्ट्रीट झालं होतं. ऑक्युपाय वॉल स्ट्रीट वॉज ॲज बिग अ मुवमेंट, राईट? ऑक्युपाय वॉल स्ट्रीटचा व्हॉट हॅपन्ड ऑफ इट, की त्यांनी जे एस्टॅब्लिश्ड पॉलिटिशियन होते, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन दोन्ही याचे, त्यांना चॅलेंज केलं. पण कोणाला आणलं त्यांनी? बर्नी सँडर्सला आणलं आणि डोनाल्ड ट्रम्पला आणलं, राईट? सो दिस हॅपन्ड एव्हरीवेअर की द मूवमेंट समवेअर फेल्ड टू कंटिन्यू द कॉन्व्हर्सेशन विथ द पीपल. अँड यू हॅड अ फिगर जो खूप सोप्या भाषेत तुम्हाला फक्त सिम्पल गोष्ट सांगायचं की बाबा मेक्सिकन्सना मारा किंवा मुसलमान, आपल्या देशामध्ये मुसलमानांना मारा किंवा इजिप्तमध्ये ख्रिश्चन्सना मारा. असं सोपं आहे ना सांगणं, काही जास्त कॉम्प्लिकेटेड नाही येते, राईट? की किंवा बर्नी सँडर्स किती कॉम्प्लिकेटेड गोष्ट सांगतो ते समजणं कठीण पडतं, पण ट्रम्प येऊन सांगेल की बाबा मी वॉल बांधतोय, हे सोपं होऊन जातं. सो मुवमेंट्स बरोबर. तिकडे फेल होतात आणि एका लीडरला आणतात जे खूप सिम्प्लिफाईड व्हर्जन मध्ये हेट सेल करतो. सो हे जगभरात राहिलंय, हे फक्त काही अण्णा आंदोलन स्पेसिफिक नाहीये माझं असं म्हणणं. येस येस तर येस. हा स्टडी मला तुम्ही एक येस मला इकडे एक छोटंसं उदाहरण सांगणं फार गरजेचं वाटतं. ट्रिनिडाड अँड टोबॅगोचं. मला असं वाटतं हे एवढं छोटं आणि एवढं भारी उदाहरण आहे की जे आताच्या काळातल्या युथने समजून घेणं गरजेचं आहे. त्या देशात काय झालं होतं मला माहिती आहे, नक्कीच तुला माहिती असेल हे. पण त्या देशात किस्सा असा घडला होता की या देशामध्ये केम्ब्रिज अनालिटिकाने त्या देशात 2 ग्रुप आहेत, एथनिक ग्रुप आहेत. एक भारतीय वंशाचा आणि दुसरा आफ्रो कॅरिबियन वंशाचा. तर भारतीय वंशाच्या ग्रुपला जिंकून आणण्याचं, सत्तेवर आणण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट केम्ब्रिज अनालिटिकाने घेतलं होतं. तर तरुणांचा त्यांनी रिसर्च केला, त्याच्यावरून काही गोष्टी लक्षात आल्या. त्याच्यापैकी पहिली गोष्ट, तरुणांचा राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. दुसरी गोष्ट, तरुण खूप जास्त आळशी आहेत. त्याच्यामुळे त्यांना कन्स्ट्रक्टिव्ह नाही तर डिस्ट्रक्टिव्ह काम देणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टीचा उपयोग करून त्यांनी तरुणांच्या मनात राजकारणाविषयी द्वेष निर्माण केला आणि तो द्वेष एका सत्तेविरुद्ध निर्माण केला. तरुणांनी आंदोलन सुरुवात केलं. त्या आंदोलनामध्ये त्यांनी तिकडच्या पंतप्रधानाच्या भिंतीवर लिहून आले, डोंट वोट डू सो. हे त्याच नावाने कॅम्पेन खूप हिट झालं, डोंट वोट डू सो. या आंदोलनात भारतीय आणि आफ्रो कॅरिबियन दोन्ही गटातले लोक सहभागी होते आणि या दोन्ही गटातल्या तरुणांनी, जास्तीत जास्त तरुण सहभागी होते. या दोन्ही गटातल्या तरुणांनी वोटिंगलाच नकार बहिष्कार. दिला. वोटिंगलाच आम्ही जाणार नाही, बहिष्कार टाकला. परंतु त्यांना माहिती होतं केम्ब्रिज अनालिटिकाला की भारतीय तरुण आपल्या पालकांचं ऐकणार आहेत. इलेक्शनच्या व्होटिंगच्या दिवशी भारतीय तरुण आपल्या पालकांचं म्हणणं डावलू शकले नाही आणि ते आपल्या पालकांचं ऐकून वोटिंगला गेले आणि आफ्रो कॅरिबियन तरुण वोटिंगला गेले नाहीत आणि त्याच्यामुळे जास्त वोटिंग भारतीय बाजूनं झालं आणि भारतीय गट जिंकला तिकडं. Right. सो अशा प्रकारे अक्षरशः मुवमेंट घडून आणण्याची क्षमता केम्ब्रिज अनालिटिका सारख्या संस्था होल्ड करतात. मला याच्यावर मुळात एक प्रश्न असा आहे की आता हे तर नाकारू शकत नाही की डाटा क्षेत्राचा एवढा मोठा प्रभाव आहे राजकारणात. तर तरुणांनी सध्या ह्या क्षेत्राकडून होणाऱ्या मॅनिप्युलेशन पासून कसं वाचायला पाहिजे, तुला काय वाटतं? सो याच्यात दोन तीन गोष्टी मला असं वाटतात की म्हणजे जेव्हा मी आर्य आंदोलन पण जोडलं तर मी असं ॲज अ सेपरेट बिईंग म्हणून असं ऍड झालो त्या मुवमेंटमध्ये, राईट? पण माझं असं जेन्युइन मत आहे की या सगळ्या काय म्हणतात, या सगळ्या फॅक्ट्स डिस्करेज नाही व्हावं. कारण मुवमेंटचा एक इम्पॉर्टंट भाग आहे या डेमोक्रेसीमध्ये, राईट? तर तुम्ही मुवमेंट्स केलेच नाही तर स्टेटस को राहणारच, तुम्ही चेंज काय होणारच नाही देशामध्ये कुठेही. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की मुवमेंट्समध्ये सहभागी व्हा. तुम्ही आपलं स्टडी करा किंवा तुम्ही काय म्हणतात, ऍटलीस्ट एका लीडरला स्टडी करा. जर तुम्हाला आंदोलन एक स्टडी करणं कठीण पडतंय, काय आंदोलन स्टडी करणं खूप काय म्हणतात एक मोठं काम आहे. जर आंदोलन स्टडी करता येत तर लीडरला स्टडी करा ऍटलीस्ट, की काय कनेक्शन आहे, फंडिंग कुठे आहे. मेजरली माझं नेहमी हे राहिलंय की एकच गोष्ट आपल्याला बघायची असते की फंडिंग कुठून येतं. वन्स यू आर डन विथ फंडिंग कुठून येतं ना, हा प्रश्न जेव्हा तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं, pretty much the answers become clear, राईट? सो फक्त एवढंच असतं की जसं की आर्य मुवमेंटला फंडिंगच नाहीये, काही संस्थाच नाहीये. हे ज्या दिवशी मला कळलं, आय वॉज व्हेरी हॅपी विथ इट. आणि मी स्टुडंट्सवर आर्य करणं सुरू करून मी माझ्या कॉलेजेसमध्ये काम सुरू केले.
अँड त्याला पण काही मी माझेच पैसे द्यायचो. सो कोणी पण मला विचारलं की काय कुठून फंडिंग, म्हणायचो की अरे माझेच पैसे. सो ॲज यु नो आणि ह्याच्यामध्ये मी अजून एक ऍड करेन, थोडं मी डायव्हर्ट करतो पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, की जेव्हा आमच्यावर लाठीचार्ज झाला आणि आय वॉज द फर्स्ट पर्सन टू गेट लाठीचार्ज इन आरे, तर तेव्हा त्या रात्री मला माझ्या एका मित्राने जो RSS मध्ये आहे त्यांनी माझ्या अकाउंटमध्ये 600 रुपये टाकले आणि सांगितलं अरे मला खूप गिल्टी फील होत आहे की ज्या पक्षाला मी सपोर्ट करतो की त्यांनी हे केलं आज. सो म्हणून मी ते पैसे टाकले. सो अशी लोक पण असतात. म्हणजे इफ यू हॅव समवन लाईक केम्ब्रिज अनालिटिका विच इज लाईक अ ह्यूज बिग ब्रदर आणि डेटा वगैरे आहे त्यांच्याकडे, तर भारतामध्ये लोक आहेत जे ज्यांच्याकडे इमोशन्स आहेत. ठीक आहे, ते भलेही बरोबर. RSS मध्ये असू दे, ते कुठच्याही संघटनेत असू दे, त्यांच्याकडे इमोशन्स आहेत आणि त्यांच्याकडे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत जे त्यांना बॅक करतात. आणि आंदोलनामध्ये हीच लोक येतात. ठीक आहे, ती काय आणि जे कॅम्ब्रिज आपल्या अनालिटिका किती पण प्रयत्न केले ना, तर कॅम्ब्रिज अनालिटिका असा मुवमेंट उभाच करू शकत नाही ज्याच्याने काहीतरी ऍक्च्युली बदलाव होईल. ठीक आहे, त्यांची तेवढी क्षमताच नाहीये. ती क्षमता फक्त अशाच लोकांकडे जे इमोशनली चार्ज आहेत आणि त्यांना देशासाठी प्रेम आहे. राईट. सो आरेमध्ये मी असं म्हणेन की हा, आरेमध्ये मला अशी लोक मिळाली. आणि तुम्ही जर आज आमानी पक्षामध्ये जर तुम्ही, म्हणजे मी घेऊन जाईन तुम्हाला दिल्लीमध्ये, कोणाला जर इंटरेस्ट असेल, आजही मी त्या लोकांबरोबर भेटवीन जे कुठेतरी असं म्हणतात की बाबा आम्हाला पक्ष वाटत नाही त्या लाईनीत चालतो किंवा असं डिसअपॉइंटेड आहे अरविंदच्या या स्टँडवर. पण ती जी अण्णा आंदोलनची जी त्यांची एक आग राहिली होती आतमध्ये, ती आग आजही आहे. ती आग त्यांना त्यामुळे त्या आगीमुळेच ते आज आम आदमी पक्षामध्ये काम करतात किंवा आम आदमी पक्षाला शिव्या देऊन सुद्धा आम आदमी पार्टीचं काम करतात किंवा अरविंदला कधी कधी शिव्या घालतात, पण अरविंदसाठी प्रेम पण तेवढंच आहे त्यांना. सो बरोबर. हे सगळं त्यामुळेच राहिलं की इमोशनल लोक आहेत त्या मुवमेंटमध्ये. ती तेव्हाही होती, ती आजही आहे. ती आज शांत असतील एका स्तरावर, पण ती जिवंत आहेत आणि ती उद्या पण येतील जमिनीवर. येस येस येस, नक्कीच नक्कीच. येस. सो थँक्यू सो मच या डिटेल्ड इंटरव्ह्यूसाठी. मला या 10 वर्षाचं याच्यातून बरंच आकलन व्हायला मदत झाली आणि मला गॅरंटी आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे आकलन व्हायला मदत होईल. पॉलिटिक्सचे वेगवेगळे डिमेन्शन आणि अँगल समजण्यासाठी द लिबरल या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यांचे व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांबरोबर. आणि जर तुम्हाला डेटा आणि डेटा पॉलिटिक्सला कसा इन्फ्लुएन्स करतो किंवा डेटाचं काय महत्व आहे पॉलिटिक्समध्ये, हे माहिती घ्यायची असेल तर डेफिनेटली त्यांचे डेटागिरी या व्हिडिओला पहा आणि त्या सिरीजला सुद्धा कंटिन्युअसली शेअर करत राहा. सो या. थँक्यू सो मच.